जगते बघा, फक्त सलापाला लागू देऊ नका. आणि सगळ्यांनी टाळी वाजवून प्रेमानं गोड आवाजात भजन करा. विडोबार खुमाई काही जणांनी तवाच केलेत, मी बघितले. असं असं हात जास्त वेळ वर केले की इथं कळा लागतात बघा, लागतात बाबा. परमार्थ करणं सोपं नाही हा, कळा सहन करावे लागतात. इळभर शेणाचं टोपलं डोसक्यावर घेताना काय होत, डोक्यावर शेणाचं टोपलं आणि अर्धा तास गप्पा मारतात. काय बोलतात त्यांचं त्यांना, जळणाचा भारा डोक्यावर इळभर गप्पा आहे की नाही. पण इथं म्हणलं की असं इथं कळ लागते. जास्त वेळ मांडी घातल्यावर गुडघ्याला सुद्धा कळा लागत्यात. पायाला मुंग्या कोणाच्या येत असतील त्यानं पाय लांबवा, पण लांबवाच. परवा एका कीर्तनात म्हणलं पाय लांबवा का पुढच्या चौखांद्यावर. पुढच्यानं मागं बघितलं, पार राहू दे जरा पायाला मुंग्या आल्या. आता ह्याच्या मुंग्या त्याच्या बोकांनी कशाला. ऐका, संतांचे अगणित उपकार आपल्यावर आहेत. काय सांगू आता, तुकोबार म्हणतात शब्दात सांगता येत नाही. संतांचे उपकार मज निरंतर जागविती, आपल्याला जाग करतात ते संत आहेत. सन्मार्गाला लावतात ते संत आहेत. भक्ती मार्गाला लावतात ते संत आहेत. बरोबर आहे की नाही. रवी दीप हिरा दाखवी देखणे अदृष्ट दर्शने संताची. सूर्य किंवा सूर्याचा प्रकाश, सूर्य उगवला आणि एखादी वस्तू जर आपली हरवलेली असेल तर सूर्य उगवल्यानंतर त्या प्रकाशात आपल्याला ती वस्तू दिसते, सापडते. बरोबर आहे, शोधून सापडता येते. सूर्याच्या प्रकाशामध्ये हरवलेली वस्तू शोधून सापडता येते. दिवा, अंधारामध्ये जर एखादी वस्तू घरात हरवली असेल तर दिवा लावून त्या दिव्याच्या प्रकाशानं ती शोधता येऊ शकते, ती आपल्या दृष्टीला दिसू शकते. पण अदृष्ट दर्शनी संताचे, न दिसणारा देव, निर्गुण असणारा देव सुद्धा तुम्हा आम्हाला दाखवण्याचं काम कोण करतं? संत करतात. म्हणून काय द्यावे त्याशी पावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. आणि हे बघा, संतांचा मुखातला निघालेला प्रत्येक शब्द सुद्धा जगत कल्याणाचा असतो. सहज बोलणे हित
अभंगाच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगताय, सहज बोलणी हित उपदेश करोणी सायास शिकविती. सहज सहज संतांचं सहज बोलणं सुद्धा जगाच्या कल्याणाचंच असतं बरं का बाबा, जगताच्या हिताचं असतं. म्हणून ऐकायचंच असेल कुणाचं तर संतांचं ऐका, जीवनाचं कल्याण होईल. कुणाचं तरी ऐकण्यापेक्षा संतांचं ऐका. आणि जवळजवळ आम्हाला दुसऱ्याचं ऐकूनच करायची सवय आहे, बरोबर आहे की नाही. घरामध्ये जे भांडणं करतात का नाही ते दुसऱ्याचं ऐकूनच करते, घेणं नाही देणं नाही. फलाद्यानं असं म्हणलं की झालं. आणि तुम्हाला खरं सांगू, संतांच्या सहज बोलण्यात जगाचं कल्याण आहे आणि आपल्या सहज बोलण्यात जगाचं वाटोळ आहे. काय काय माणसाचं उच्चार बघा, बोलण्यामध्ये ताकद असते बघा. काय काय माणसाच्या वाणीमध्ये इतकी ताकद आहे. एखादी माणसं जर गावात भांडत असली आणि तो जर महात्मा तिथं गेला आणि त्या महात्म्याच्या तोंडातून जर शब्द निघाला, काय रे काय चाललंय तिकडं, एवढं जरी ऐकलं तरी भांडण जाग्यात थांबते. एवढा आदर आहे त्या शब्दाला, एवढी किंमत आहे, एवढं महत्व आहे बरं त्या वाणीला. पण काय काय लोकांची भांडणं मिटलेली पिटी होती. भांडण जवळजवळ मिटलं होतं, तोंड चांगली नाहीत लोकांची, मिटलं होतं भांडण. हे इकडे चाललंय ती तिकडे चाललंय, ही हेळवाग तिथं आहे. आणि ज्याचं भांडण होतं त्यालाच म्हणतंय काय झालं होतं रे, काय नाही बघल तवा शिवाय द्यायले, काल मी दिलतो बघ माझ्यापाशी, पेटलं. मिटलेल्यावर तेल घातलं का नाही. आपल्या सहज बोलण्यात जगाचं वाटोळ आहे आणि संतांच्या सहज बोलण्यात जगाचं कल्याण आहे. वाल्याचा वाल्मिक ऋषी कुणामुळे झाला, महर्षी नारदांमुळे, बरोबर. मला सांगा, नारदांना जर वाल्यानं अडवलं नसतं, वाल्या खोळ्यानं, हा, आणि नारद महर्षींनी जर उपदेश केला नसता सहज, काय रे बाबा वाल्या काय उपदेश केला होता, हे कोणासाठी करतोस, ही वाटमारी करणं, लोकांची हत्या करणं, त्यांना लुटणं, हे कशासाठी. त्यानं सांगितलं माझ्या परिवारासाठी, मुलाबाळासाठी, पत्नीसाठी. असं अरे ज्यांच्यासाठी ते हे करतोयस ना बाबा, ती लोक या केलेल्या पापाचा वाटा घेणार. याचं पाप फक्त तुला भोगावं लागणार आहे बरं, सावधान. एवढाच उपदेश केला महाराज. आणि त्या उपदेशाचा परिणाम असा झाला, वाल्या कोळ्यानं घरी जाऊन विचारलं सगळ्याला, का हो तुमच्यासाठी हे मी पाप करतोय, उद्या भोगायची वेळ आल्यावर त्याचा वाटा तुम्ही घ्याल का. घरच्या लोकांनी सांगितलं, बाबा हो का तुम्ही कसं आणताय, कुठून आणताय, आम्हाला काही घेणं देणं, तुमचं पाप तुमच्यासोबत, आमचा त्याचा काही संबंध नाही. मग वाल्या कोळी जागा झाला. आपण ही जागे होणार आहोत कधी माहित आहे का, कळू येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी. आपल्याला सुद्धा सगळे म्हणतात, बघा माय आता तुम्ही तुमचं कर्म. हा बरोबर आहे की नाही. तारुण्य अवस्थेमध्ये पती पत्नी एकमेकावर जीवापाड प्रेम करतात, बरोबर आहे. पण तेच पती पत्नी वृद्ध झाल्यानंतर, पती जर वृद्ध झाला, इंद्रियातली ताकद कमी झाली, डोळे गावाची लागती कवाडे, नाकापुरी शेंबूड पडे, तोंडापुरची 32 खेडे ओस पडतील की जी मायबाप. हे जर झालं ना की मग त्याची पत्नीच म्हणते स्वतःची, बाईल म्हणे खर मरता तरी बरोबर, तुमको नाही खरं नास, बरोबर आहे की नाही. बायको म्हणते, बायको स्वतःची, मा ही म्हातारं मरण सुद्धा गेलंय गे, ह्याची घाण कुठवर काढू, बरोबर आहे. आणि तरुणावस्थेत दिल्ली आहे, कुठे गेलं प्रेम. मला काय सांगायचं आहे, कोण कोणाचं नाही. आपल्याला सुद्धा जागृती येईल, पण वेळ निघून गेल्यावर. पुन्हा जागृती येऊन उपयोग, वेळेत सावधान व्हा, वेळेत. वाल्या कोळी सावध झाला. वाल्या कोळ्यानं नारदांचे पाय घट्ट पकडले, महर्षी सावध झालो बघा मी, तुमच्यामुळं माझे डोळे उघडले, मी जागा झालो. आजपर्यंत मी ज्यांच्यासाठी हे पाप करत होतो तीच माणसं म्हणली मी त्याचा वाटा घेणार. सांगा आता काय करू, 7 रांजण भरलेत मी. एक माणूस मारला की 1 खडा मी रांजणात टाकायचा, असे 7 रांजण भरले. तो एवढं महापाप माझ्याकडून झालंय. महर्षी सांगा माझं कल्याण कशानं होईल. काय काळजी करू नको, देवाचं नामस्मरण कर, राम राम नामाचा मंत्र जप, तुझ्या जीवनाची नैया पार होईल. सहज बोलणी, महाराजांनी सहज बोलून उपदेश केला. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला महाराज. वाट पाड्या कोळी को नाम स्मरी वाल्मिको, कोळी याची कीर्ती वाढली गहनाने, केली रामायण रामाधी. संतांच्या वाणीची ही ताकद आहे, संतांच्या शब्दाचा हा प्रभाव आहे. आणि आपले एक म्हातारं दररोज देवळात बसायचं नाही. झालं 11 वाजून गेले,
देवळात बसायचं दररोज. मग बसायचं ती बसायचं, गप बसावं का? देवळात बसलं. नवीन लग्न झालेले दोन नवरा बायको दर्शनाला आले. नारळ फोडलं आणि नारळ आणि साखर प्रसाद म्हणून त्या नवऱ्यानं बायकोच्या हातात दिला. ए जा त्या बाबांना देऊन प्रसाद दे. वृद्ध आहे, त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून. आता या बिचाऱ्या नवरीनं, ती नवीन आहे, तिला काय माहित आहे कोण आहे कसं आहे. तिनं प्रसाद घेतला, म्हाताऱ्या बाबाच्या हातात असा ठेवला. बाबा दर्शन दे. ह्या म्हाताऱ्यानं गप प्रसाद घेऊन खावं का? तिच्याकडून बघून म्हणते कुठलेच बाय दादा असं असं गाव. बरोबर लगीन झाले वाटतं. आता मुंडवळे दिसत का पांडे? ती म्हणली होय होय दादा. कुठं दिलंय? दादा तुमच्याच गावात दिले. कुणाला? काय का चांबर चौकशा फुकट. विचारली करून नवीन होतं. म्हणली दादा तुमच्याच गावात फलाण्याच्या घरी त्याच्या. बरोबर. म्हाताऱ्याला काहीच म्हणलं नाही, फक्त एवढं म्हणलं बघा, अरे 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 तुझं वाटोळ झालं बघ. काय म्हणलं तुझं? आता मला सांगा त्या पोरीला करमत असेल काय? पोरगी म्हणली या म्हाताऱ्यानं असं का म्हणलं असेल? तुझं वाटोळ झालं बघ, म्हणजे नेमकं काय झालं असेल? दादा खरं सांगा, मी तुमच्या नातीसारखी, तुम्ही माझ्या आजोबासारखी. असं का म्हणलात तुम्ही? जाऊ दे आता, झालं ना, आता का करायचं? नाही सांगा दादा, तरी मला खरं सांगा काय झालंय. लोक म्हणलं बाय तू माझ्या नातीसारखीच म्हणून सांगतो. मला भूत वर्तमान आणि भविष्य कळतंय. आता ह्याला काय कळत होतं महाराज? उगाच खिशातलं फाटकं पंचांग काढलं. खवायचं होतं काय काढलं. म्हणलं हे बघ, तुझा नवरा मागच्या जन्मी अतिशय हलक्या जाती जन्माला आला होता. समुद्राच्या किनाऱ्यावर त्याचं घर होतं आणि दररोज मीठ विकून ती त्याचा संसार करीत होतं. मीठवाला होता तुझा नवरा आणि त्याच्यासोबत तुझं लग्न झालंय म्हणून म्हणलं तुझं वाटलं झालं. नवरे शिकलेली होती ती BA झालं होतं काय काय. ती म्हणली दादा कशावरून तू मिटवाला होता? काय विश्वास? त्यानं म्हणलं खोटं वाटायला का तुला? आज रात्री तुझा नवरा झोपला की त्याचा हात चाटून बघ खरट लागते का नाही. आता ही शेतकरी होता, इळभर शेतात काम करून घाम आलेला खरट लागणार तर काय गोड लागते? तुम्हाला जर खोटं वाटलं तर आता चाटून बघ. आता ह्या बाईने कशाला विश्वास ठेवायचा? तिच्या डोक्यात एकच बसलं, कवा झोपते कवा हात चाट. ती पाया पडून गेली चप्पल घालून पुढं. ही मागून आलं नवरा, त्यानं ती पाया पडला. त्याला बी म्हणताय कुठली गेली बायको? आता शेजाऱ्या गावची. अरे अरे तुझं वाटोळ झालं बघ. त्यानं म्हणलं दादा असं का? आताच तुझ्या बायकोचं भविष्य बघितलं. तुझी बायको मागच्या जन्मी कुत्री होती. म्हणलं कशाहून? खोटं वाटायला का तुला? बघ म्हणलं आज रात्री तू झोपल्यावर तुझ्या हाताला चाटते. हाय का फजिती. आता तिच्या डोक्यात एकच, कवा झोपते कवा हात चाटायचा, आणि ह्याच्या डोक्यात एकच, चावती का काय. आपलं रात्र झाली की झोपल्यावनी केलं. कुठली झोप लागली? उघड डोळे झाकल्यावनी केलं. सारख्या जीवात धाकतो चावती का चावती का काय. आता हिला वाटलं झोपलंय. हळूच तिनं हात धरला ना असं चाट. हाड म्हणून ती पुढं पळत ही बाई माफ. दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत म्हणजे पंचायत दोघांची कंट. मग त्या अध्यक्ष पोलीस पाटील काय झालंय. नवरा म्हणायचं कुत्री चावती. ते म्हणायची मिटवाला चाटून बघायचं. हे कोण म्हणलं? त्या म्हाताऱ्यानं. अख्ख्या गावानं म्हाताऱ्याला जुळतील बघ. म्हणजे काही लोकांच्या बोलण्याने एखाद्याचं वाटोळ आहे का? म्हणून बोलायचं असेल तर असं बोला की आपल्या बोलण्यामुळे एखाद्याचं चांगलं झालं पाहिजे. दुसऱ्याचं वाटोळ होईल असे कधी बोलू नये. आणि सहज बोलणे, संतांचं सहज बोलणं जगताच्या कल्याणाचे. हितोपदेश कल्याणाचे. आणि 2 करोनी सायास शिकविते. एखादा माणूस जर सन्मार्गाला लागत नसेल, बोलून जर ऐकत नसेल, तर त्याला प्रयत्न करून अभ्रकाचे साठी पंथी हाती धरिले पाठी. जसं लहान लेकराला आपण मूळ अक्षर शिकवत असताना त्याचा हात आपल्या हातात धरून असं गिरवतो, आहे का नाही? आता वडिलाला येत असतं, 1 2 काढायला येत नाही का?
येतं, पण लेकरासाठी हाताला धरून असं जसं गिरवतो तसं अज्ञानी जीवाला प्रयत्न करून भक्ती मार्गाला लावण्याचं काम संत करतात. करोनी साया शिकविते काय द्यावे त्याशी व्हावे उद्धराई ठेविता पायी जीव थोडा. तसं माऊली महाराजांनी, भगवान बाबांनी, अनेक संतांनी आम्हाला प्रयत्न करून भक्ती मार्गाला लावण्याचं कार्य केलंय. म्हणून त्यांचे उपकार जीवनात कधी विसरू नका, काही करू नका, त्यांचं स्मरण करा, त्यांची पूजा करा आणि त्यांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गानं चाला. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. तुम्हाला खरं सांगू, परमार्थाचा पाया ज्ञानोपायाने रचलाय, बरोबर. ज्ञानोपायांची ज्ञानेश्वरी आपण जर दररोज वाचायला लागलो, दररोज 5 वेळा जरी आपण वाचल्या, काही लोकांना वाचता येत नाही. मग असे बाबा म्हणले आमच्या सुद्धा मंडळीला वाचायला येत नाही, येत नव्हतं, एकही अक्षर वाचायला येत नव्हतं, पण आता सगळं वाचतात. याचं कारण काय सांगू का? तुम्ही प्रयत्न करा, फल द्यायचं काम देव करेल. ज्ञान होय मुढा अति मूर्खा त्या दगडा. नाथ बाबांनी रामायण लिहायला सुरुवात केली, बरोबर बरोबर. पण ज्या वेळेला रामायण पूर्ण करायची वेळ आली, नाथ बाबांनी गावबाला बोलवलं, नाथांचे शिष्य गावबा, आणि गावबाला सांगितलं, गावबा आता उरलेलं रामायण तू लिहायचं. गावबा तर आपले साधारण होते, काही येत नव्हतं लिहिता वाचता. मी कसं काय करू सांगा? चिंता करू नको. गावबाची जीभ अशी बाहेर काढली, जीभेवर राम अक्षर टाकलं, राम बोटाने असं, आणि म्हणले जा आता पुढचं रामायण तो लिहि. संतांच्या कृपेनं, नाथांच्या कृपेनं जे अज्ञानी होते गावबा, त्या अज्ञानी गावबांच्या मुखातून पुढचं रामायण पूर्ण झालं, बरं का बाबा. त्यांच्या मुखातून निघालेलं ते पुन्हा रामायण. मला काय सांगायचं आहे, करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज. तुम्हाला वाचता येत नाही ना, हरकत नाही, तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा, बोट फक्त त्या ओळीवर ठेवा आणि नुसतं असं बोट फिरवा. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, माझे ज्ञानोपाय तुमच्या बोटाला धरून पुढे चालल्याशिवाय राहणार. आणि वाचायला तर येईलच. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून ज्या ज्ञानोबारांनी वेद बोलवला, ते ज्ञानोबाराय तुम्हाला आम्हाला वाचायला शिकवणार नाहीत का? बरोबर आहे की नाही? येणार. अशी बरीच उदाहरणं आहेत, बरं बरेच आहेत. ज्यांना वाचता येत नव्हतं ते आता हरिपाठ म्हणतात, ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचतात, गाथा वाचतात, भगवद्गीता वाचतात, भागवत वाचतात. तुम्ही फक्त मार्गावर चाला. 1 पाऊल परमार्थाच्या दिशेनं तुम्ही टाकलात की 9 पावलं माझा देव तुमच्या दिशेने येतो, बरं. तुम्ही ज्ञानोबारायांचा ज्ञानेश्वरी वाचा, तुकोबारायांचा गाथा वाचा, हरिपाठ नित्यनेमानं वाचा, साधू संतांचं चरित्र श्रवण करा आणि कुठल्या तरी अधिकारी संतांना शरण जा. पुन्हा पाण्या माझी विनंती आहे बाबा, संतांच्या चरणावर मस्तक ठेवून भक्ती मार्गाला लागा, त्याच्याशिवाय जीवनाचं कल्याण होत नाही. संत मात्र हृदय आहेत. अजून बोलू का? थोडं एक उघड गोष्ट सांगू का? देवाला तुम्ही शरण नाही गेलात तरी चालेल, पण संताला मात्र शरण जा. देव बाप आहे आणि संत माय आहे, आणि बापापेक्षा आईचं प्रेम हे लेकरावर थोडं जास्त असतं, बरं बरं का बाबा. संत रूपी माय जर आपल्या जवळ आपण केली तर त्या बापाला आपल्याला जवळ करावंच लागतं. आणि त्या मात्र हृदयी संतांच्या अंतःकरणात किती प्रेम आहे. एखाद्या वेळेस जर एखादा संत, एखादा भक्त अडचणीत असेल तर तुकोबाराय एका गायीचं वासराचं उदाहरण देऊन सांगतात. एखाद्या गायीचं वासरू जर अडचणीत असेल, संकटात असेल, तर गाय सर्वस्व त्यागून जसं धावून त्या वासराकडे जाते, तसं संत जीवाच्या कल्याणाकरता धावून येतात. तुकोबाराय शेवटच्या चरणात
टाळी वाजवण्याचे दोन फायदे असतील बघा. एक, ज्याच्यासाठी वाजवली त्याला समाधान वाटते, आणि दोन, कडेला कोण झोपलं तर चटकन उठते. आता मर्यादेच्या बाहेर गेल्या, 11चं पुढे गेलं की जरा अवघड असतं. तुका म्हणे वत्स धेनू याची चित्ती तैसे मज येते सांभाळीत. गायीच्या चित्तात जसं वासुर असतं तसं संतांच्या चित्तामध्ये जग असतं महाराज. बरं, संत हे तुम्हा आम्हाला लेकराप्रमाणे समजतात. संत हे आईप्रमाणे आहेत. अजून एक दृष्टांत सांगतो, संपलं बारीक आहे का. बापाचं जसं बाप लेकराला जवळ करताना कधी जवळ घेतो बाबा, लेकरू स्वच्छ असेल, निर्मळ असेल, त्याच्या अंगावर कपडे चांगले असतील, आहे की नाही, त्याला सुंदर शृंगार केला असेल तर बाप लेकराला जवळ घेतो, बरोबर. आणि लेकरू घाणीनं भरला असेल तर खरं सांगा बरं इमानदारीनं, होय, लेकरांना जर शी आणि सू केलं, होय, किती बी माझा किती प्रेमाचा बाप असू द्या, हा, ते कुणाकडे देते रे, हे म्हणजे घाण लेकरू झाले की कुणाकडे असतं, जवळजवळ. थोडक्यात जरा खाली येऊन बोलू का, लेकराची घाण काढणारी आई, आणि लेकरू स्वच्छ झाले की त्याला घेऊन मिरवणारा असतो का नाही, होतो जवळजवळ असंच असते स्वच्छ. बाप शेतावून घरी आला, लेकरू झोपेतून उठलं, माय झोपेतून, आता झोपेतून उठलेलं लेकरू किती देखणं असते तुम्हाला आम्हाला माहिती. त्याच्या डोळ्यातून चिपडं, नाकातून गंगा यमुना, माश्या गाश्या, आणि सकाळ सकाळी गुळाचा खडा हातात होता, ते असं चाटून चिकट सगळ्या तोंडाला लागलेल्या सगळ्या, किती देखणं असेल माहिती. ते बसलं होतं अंगणात माती खेळत असं. आला बाप आल्याबरोबर लेकरू उठलं, बघा बघा आता संपलं शेवट आहे. लेकरू उठलं आणि धावत धावत वडिलाच्या जवळ गेलं. कोणत्या लेकराला वाटत नाही बापाकडे जावं, वाटतंय की नाही. आणि त्या बापाच्या कपड्याला पकडून असं वडायला, बाबा बाबा मला घ्या. बापानं त्याचा अवतार बघितला, सावळी सुंदर, त्याचा अवतार बघितला, घाण तिकडे आईकडे ती घाण पुसून. लेकराला चांगलं वाटलं असेल का वाईट वाटलं असेल, होय, वाईट वाटलं. एवढ्या प्रेमाने मी बाबांकडे गेलो, बाबांनी मला रागावून परत पाठवले. लेकरू रडत रडत आईकडे आलं. आईनं सगळं बघितलं होतं. आता बापानं दूर केले म्हणून आईला दूर करता येतं का. आईला लेकराला उचललं. आईस ही कळवळ्याची जाती, लेकराबद्दल कळवळा निर्माण झाला. उचललं, वाईट वाटलं, डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला उचलून आंघोळ करायला घेऊन गेली. सुंदर गरम पाण्यानं त्याला आंघोळ घातली, स्वच्छ टावेलाने त्याचं अंग पुसलं, सुंदर त्याला कपडे घातले, त्याला सुंदर मेकअप केला, पायामध्ये पैंजण घातलं, काजळाचा टिका गालावर लावला, आणि मग लेकरू मोकळं सोडलं. आता लेकरू कसं दिसत होतं. लेकराची सगळी घाण आईने स्वच्छ केली होती. लेकराला शृंगार कोणी केला होता, आईने केला होता. आणि मग ते सुंदर सजलेलं लेकरू असं पुढं आलं, कुणाच्या, बापाच्या. बाप बसला होता बाजूवर असं, छन 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 पायातलं पैंजण वाजलं, बापाचं लक्ष लेकराकडे गेलं. आता लेकरू कसं दिसलं. बापाचा मोहच बापाला आवरला नाही. मग बाप उठला. मग कोण गेलं होतं, लेकरू गेलं होतं बापाकडे. आता कोण उठलं, बाप. आणि बाप लेकराकडे धावून आला, म्हणलं आले 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 आले, अय. लेकरू म्हणलं जा. गेलं नाही ते लेकरू, कारण लेकराच्या लक्षात होतं काय, घाणीनं मी भरलो होतो, मी जवळ गेलो होतो, तेव्हा बापानं जवळ घेतलं नाही. आता मी स्वच्छ आहे तर माझ्या मागं कोण लागलंय. आता तुझी गरज नाही मला, माझी माय माझ्या जवळ आहे. माझी घाण जिनं दूर केली त्याच माईच्या मी जवळ जाणार आहे, मला आता तुझी गरज नाही. आणि बाप कोणाच्या ऐकण्यात असतो, बोला की आईच्याच की. मंडळीच्या ऐकण्यात वट म्हणलं की उठावं लागतंय, बस म्हणले की बसावं लागते. आणि डबल जर दिली, मला काय सांगायचं, दृष्टांत संपला. ऐका आता सिद्धांत ऐका. भगवान परमात्मा बाप आहे, तुम्ही आम्ही लेकर आहोत, आणि संत रूपी माय आहे. आपल्याला सुद्धा वाटतं त्या बापाकडे जावं, कोणाला वाटत नाही देवाकडे जावं. आपण सगळे देवाकडे जातोय, पण आपण सुद्धा घाणीनं भरलेलो आहोत. कोणत्या, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार भुली भ्रांती आशा आकांक्षा मनसा तृष्णा वासना कल्पना, या सगळ्या घाणीनं भरलेली तुम्ही आम्ही आहोत. आणि ही सगळी घाण घेऊन जर आपण देवाकडे गेलो तर देव जवळ करणार. देव काय म्हणतोय, चाल अगोदर संत रूपी माईकडे जा आणि स्वच्छ होऊन माझ्याकडे पुन्हा ये. बरोबर.
आता देव आपल्याला घाण बघून जवळ करत नाही, पण संत रूपी माय मात्र जवळ करते. संत रूपी माय ही सगळी घाण आपली स्वच्छ करते. नवविधा भक्तीचा शृंगार आपल्याला करते. त्या ज्ञानाचं अमृत आपल्याला पाजते आणि सुंदर शृंगार केला रे केला की मग भगवान परमात्मा आपल्याला म्हणतो ये 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 ये. बरोबर आहे की नाही? मग देव आपल्याला बोलवतो, आपण देवाला म्हणायचं चल देवा आता आम्हाला तुझी गरज नाही, आम्हाला संत रूपी माय भेटली. आणि देव कुठे राहतो? संत रूपी माईच्या जवळ, संतांच्या घरी राहतो. बरोबर आहे की नाही? ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडणी संत सदनी. मग तुम्ही संत रूपी माईकडे जा, ती माय तुम्हाला स्वच्छही करेल, आपले दुर्गुणही दूर करेल, आपल्याला दोषमुक्त पापमुक्त करेल आणि मग त्या जगाच्या बापाला आपल्या जवळ आणून त्याची भेट घालून दिल्याशिवाय. म्हणून तुका म्हणे वत्स धेनु याची चित्ती तैसे मध्ये येते सांभाळी. जशी गाय आपल्या वासराला सोडून राहत नाही, तसं संत रूपी माय तुम्हा आम्हाला सोडून राहत नाही. आपल्याला तारण्याकरता, आपलं कल्याण करण्याकरता त्या गायीप्रमाणे हंबरड्या फोडत आपल्याकडे धावून येते. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. आज चौथा दिवस आहे ना कीर्तनाचा, बरोबर? चौथा दिवस आहे ना. 3 दिवस तुम्ही ऐकले, आजचा चौथा, पुढे अजून 3 दिवस आहेत, 3-4 दिवस, बरोबर? त्याच्यामुळे तुमचा लय अंत घेत नाही, नाहीतर लईच पुढे गेल्यावर म्हणतील अरे अरे. खरे हो, तूप खाल्ल्यावर रूप येत आहे, पण चमचा खावं लागतंय. एका सावळ्या माणसानं ऐकलं तूप खाल्ल्यावर रूप येते, घरी गेले डबाभर पिलं, चांगलं रूप येईल म्हणून. रूप तर आलंच नाही, हायती गेलं म्हणजे. तुपानं काय घरी बसू दिला असेल होई? रातभर वावरात होता वाघ. पहाटे 4 वाजता काकडा सुरू झाल्यावरच आलं, झाले समाधान. आलं 3 मिनिट माझ्याकडं, महाराज कुणाचं वाटलं केलं? मी म्हणलो का रे? का म्हणलो रात्री कीर्तनात. म्हणलं काय? दूध खाल्ल्यावर रूप येत आहे. म्हणलं होय. कशाचं येतं का जाते, मला रातभर झोप नाही. मी म्हणलं बाबा किती खाल्लं होतं? उभं एवढा डबा पितो. एवढा अतिरेक नसावा. तसं कीर्तनाची मर्यादा आहे, मर्यादित सगळं झालं की बरं वाटतंय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात घालतो. उपस्थित झालेले सर्व श्रोते मायबाप, माता माऊली असतील, पुरुष मंडळी असतील, लहान थोर मंडळी, तर सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. भजनी मंडळाचे आमचे महाराजही उपस्थित आहेत, ज्यांची पहिल्या दिवसाची सेवा होती. एकदा महाराजांसाठी टाळी वाजवा. गावातील बरंच प्रेमाचं मंडळ आहे, सगळीच मंडळी प्रेमाचे. त्यांचे काका महाराज, रवी महाराज, ही सगळी तरुण मंडळी अतिशय प्रेमाचे, सगळी ही भागवत कथाकार आदरणीय हरिभक्तपरायण दिनकरजी बाबा महाराज उपस्थित आहेत. मला माहीत नव्हतं बरं का बाबा. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा कसं आहे सांगू का? एक वाक्य सांगतो. सहसा कथाकार कीर्तनाला थांबत नाही, सेवेमुळं म्हणा किंवा धावपळीमुळं, पण महाराज उपस्थित आहेत, हे महाराजांचं विशेष त्यांच्यातलं गुण आहे. हे खरं मोठेपण आहे बरं का, हे खरं मोठेपण आहे. पुन्हा एकदा टाळी वाजवा त्यांच्यासोबत. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. तिन्ही मृदंगाचार्याचे, आता एक तिसरं लेकरू आहे. हां, तिघांनी मिळून मला चांगलं हळूहळू वाजवलं, मला म्हणजे कीर्तनाला. तर मग तिघांचे मनापासून आभार. विनेकरी बाबांचे धन्यवाद. सिस्टमवाल्या दादांनी अतिशय गोड सिस्टम लावली, एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्यांचेही मनापासून आभार. शूटिंग अतिशय सुंदर तुम्ही 2 तासापासून मोबाईल शूटिंगला लावलाय. शूटिंगवाले तेच आहेत का? शूटिंगही त्यांचीच आहे, एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. सगळ्यांचेच मनापासून आभार मानतो. आणि ज्या परिवाराने हा कार्यक्रम 25 वर्षापासून चालवला आणि तुम्हा सगळ्या वारकऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं, तुम्हा सर्वांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. निरंतर महाराजांच्या कृपेनं, माऊली महाराजांच्या आशीर्वादानं चंद्र सूर्य असेपर्यंत हा कार्यक्रम पुढं चालत राहावा. पिढ्यानपिढ्या हे पुण्यस्मरण आपल्याकडून घडत राहावं, हीच प्रार्थना करू. शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांनी आपल्याकडून सेवा करून घ्यावी, एवढीच प्रार्थना माऊली महाराजांच्या चरणी करू. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण करा. ह्या लेकरासाठी एकदा टाळी वाजवा बरं. छोट्या हे 2-3 लेकर आहेत, ती बारकी मुलगी गेली पडून. आणि नेमकं माझ्या कीर्तनालाच ती उपस्थित राहते बरं का, त्याच्यामुळं अतिशय सुंदर आहे. एवढी या वयातूनच शिकवावं लागते हो.
चिखल चाकावर आहे तोपर्यंतच त्याला आकार द्यावा लागतो, बरोबर आहे की नाही? कुंभाराचं कर्तव्य आहे चिखल चाकावर आहे तोपर्यंतच त्याला आकार द्या. एकदा का चाकावरून बाजूला निघालं तरी थोडी एक संधी असते थापटण्यानं थापटायची, घडवा त्याला. पण तिथून जर संधी चुकली नाही, एकदा का ते गाडवं भाजलं, माठ भाजला की पुन्हा त्याला आकार देता येत. म्हणून भाजायच्या आधी घडवा. अय कळते का बघा, नाही तर पुन्हा भाजल्यावरती सुधरत नाही बरं, पुन्हा बिघडतंय ते. तवर तर सुधारल्याशिवाय भाजूच नका. बघा कळते का, कळणाऱ्याला कळलं असेल. ऐक चला लेकरं सुसंस्कृत झाली पाहिजे, हीच माझी विनंती. काळाची गरज आहे. घराघरामध्ये पुंडलिकासारखं रत्न जन्माला यावं. घरातल्या प्रत्येक आई वडिलाची सेवा देव समजून त्या मुलांना करावं आणि घराघराचं वैकुंठ व्हावं, एवढीच प्रार्थना शुद्ध अंतकरणानं करू आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली